श्री स्वामी समर्थ। कोकणी जिलगो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज संकष्टीनिमित्त मी पहिला ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला आहे। हे बघा, हे माझ्या घरातला देवारा आहे। ही स्वामींची मूर्ती दाखवतो तुम्हाला। देवारातील आत्ताच पूजा झालेली आहे। आता पूजा करून मला बाहेर जायचं आहे बहिणीकडे। हे माझ्या घरातलं देवारा दाखवतोय। हे बघा, माझी बहीण आली आहे गावावरून। तिला मी माझ्याकडून एक माझ्या ग्रामदेवतेचा फोटो देतोय। ती घरी लावून पूजा करेल म्हणून फोटो फ्रेम खोलून देतोय। हे बघा, हे माझ्या गावची देवी आहे। हा माझ्या घरातला स्वामींची फ्रेम दाखवतोय। हे माझ्या आईवडिलांचा फोटो आहे। चला, आता आम्ही घरातनं बाहेर पडलोय। बघू पुढे कसं काय होतंय ते। तर इथून नरदासनगरच्या गणपती मंदिरात गणरायाचं दर्शन घ्यायला जाणार आहे। दाखवतो तुम्हाला। हे बघा, चला, गणरायाचं दर्शन झालं। आता इथून पुढे पाहुण्यांकडे जायला निघूया। बहीण आली आहे तर तिला 2-3 ठिकाणी पाहुण्यांकडे घेऊन जातो ही गाडी। चला, आता मी गाडीवरून निघतोय। चला, आता पाहुणे मंडळी फिरून झाली। बहिणीला दिव्याला सोडून येतो। आता भांडूप स्टेशनला आहे। हे भाजी मार्केट आहे भांडूप स्टेशनचं। आता प्लॅटफॉर्मला जाऊ। हे बघा, भांडूपचा प्लॅटफॉर्म। ही ठाणा गाडी आली आहे। आता पाठीमागे जाऊन दिव्याला जाण्यासाठी कुठली गाडी भेटते ती बघतो। हे भांडूपचं प्लॅटफॉर्म आहे। चला, ठीक आहे। पुढे आता डायरेक्ट दिव्यात भेटू। चला, दिव्या स्टेशनला उतरलो। ही बघा, बहीण निघाली। आता इथून ती पुढे एकटी जाऊ शकते। आता मी इथून रिटर्न निघेन। मला परत भांडूपला भजनाला जायचं आहे। हे दिव्यातलं तिकीट घर दाखवण्याचा प्रयत्न करतो। त्याला तिला टाटा केला। हे बघा, हे इथलं तिकीट घर आहे दिव्यातलं। चला, आता माझी गडबड आहे। मी जरा भजनासाठी पळतोय। भांडूपला निघालो आहे। डायरेक्ट आता आपण भांडूप स्टेशनलाच भेटू। चला, बघूया ट्रेन कुठली भेटते। चला, ट्रेन पकडून आता भांडूपला आलो आहे। हे भांडूपचं स्टेशन आहे। आता इथून पळत पळत मला पराग शाळेत जायचं आहे। पराग शाळेमध्ये भजन आहे। संकष्टीनिमित्त आमच्या रामेश्वर प्रसादिक भजन मंडळाचं दर संकष्टीला भजन असतं। त्या भजनाला जाऊया। बोलता बोलता पराग शाळेजवळ पोचलो आहे। चला, आता भजनाला जाऊया। भजन ऐकूया शांतपणे। भजन झाल्यानंतर बोलू।
आता भजन संपलेलं आहे, आम्ही चहाची वाट बघतोय। हे बघा, हे फोनवर बोलतात, हे पराग शाळेचे सर्व बनेशेठ कोणाबरोबर तरी फोनवर बोलतायत। आता चहा येईल, सुंदर अशी चहा असते या ठिकाणची, लिंबू लेमन टी म्हणतात याला। सगळेजण या चहाची वाट बघत असतात। आता आमच्यापर्यंत कधी चहा येते ती बघतो। आता इथून निघाल्यानंतर पुढचं दाखवतो। हे बघा, चहा आली, चहाचा कप मिळाला आहे। चला चहा पिऊन निघायचं बघूया। चला भजन आटपलं, आता आम्ही निघालो इथून नरदास नगरला चाललोय। तिथे सकाळी ज्या गणपतीचं दर्शन घेतलं त्या मंदिरामध्ये भजन असतं दर संकष्टीला। तर ते भजन असेल तर ते पण मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतोय। चला फटाफट नरदास नगर। चला नरदास नगरला पोचतोय, भजनाचा आवाज येतोय। चला मी तुम्हाला नरदास नगरच्या मंदिरातलं भजन दाखवतोय, मग पुढे घरी जायला निघू। मी आता दिवसभरातून आता घरी आलोय। भजन होतं, भजनात गेलेलो, भजन वगैरे करून दिवसभर सगळं काय होतं ते करून आता घरी पोचलोय। आता जेवेन आणि बिटा सगळा वाढलेला आणलेला, आता जेवचा। तर आपण आता आज संकष्टी निमित्त मी पहिला ब्लॉग बनवलाय। आजपासून पुढे ब्लॉग बनवण्याचा एक प्रयत्न करणार आहे। तर तुमच्यात जर कोण नवीन असेल तर त्यांनी प्रत्येकाने लाईक आणि सबस्क्राईब करा। या मराठी माणसाचा जो चॅनल आहे कोकणी जिल्गो, या कोकणी जिल्गो चॅनलला सगळ्यात जास्तीत जास्त तुम्हाला जिथपर्यंत पोहोचवता तिथपर्यंत पोहोचवा। मी अधूनमधून असंच तुमच्यासमोर येत राहीन शक्य कृपया। सगळ्यांसाठी गुड नाईट। पुढच्या व्हिडिओत आपण नक्कीच पुन्हा भेटू। तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।